नमस्कार, जय गुरुदेव. सेवेकरी स्नेहसंवाद या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. रोज एका नव्या व्यक्तीचा भेटीचा योग आपल्याला येत असतो आणि रोज एका नव्या व्यक्तीकडून आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाद्वारे करतोय. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला उपलब्ध झालेल्या उल्हासनगरच्या सेवेकरी आदरणीय सुषमाजी इंगळे मॅडम आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. प्रारंभी त्यांचं या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत. जय गुरुदेव. जय गुरुदेव. तर आज आपण यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. प्रारंभी आपण आपला परिचय आमच्या सर्व श्रोत्यांना करून द्यावा अशी आपल्याला विनंती आहे. माझे नाव सौ सुषमा उल्हास इंगळे. मी उल्हासनगरला राहत होते, पण आता सध्या आम्ही कल्याणला स्थलांतरित झालो. बर. आणि मी प्राथमिक शिक्षिका आहे उल्हासनगर येथे. वा, छान. आता गेल्या काही दिवसांपासून एक योग जुळून आलेला आहे. आम्ही ठरवलं होतं की वेगवेगळ्या क्षेत्रातील जे लोक आहेत त्यांच्याशी भेटायचं, पण शिक्षक यांच्याशी संवाद साधणं थोडंसं कठीण काम आहे. तरी सुद्धा आपण आजचा हा भाग सर्वांसाठी उपलब्ध करूयात. तर तुम्ही बरीच वर्ष झालं मी तुम्हाला आनंद आश्रम येताना पाहतोय. प्रत्येक उत्सवामध्ये तुम्ही सहभागी असता, पण आनंद आश्रमशी तुमची नाळ कशा प्रकारे जोडली गेली याबद्दल काय सांगाल? आनंद आश्रमाशी नाळ तसं म्हटलं तर जन्मानुजन्माचीच असावी असं मी तुम्हाला सांगू इच्छिते. बरोबर. कारण म्हणजे आधीच्या जन्माचं काहीतरी पुण्य असेल म्हणूनच मी आता येथे आले. तर आता या जन्मात तरी उल्हासनगर येथे श्री जावळे दादा होते आमच्या शेजारी राहायला. मग ते आनंद आश्रमामध्ये येत होते. मग त्यांनी आम्हाला म्हणजे त्यांच्याकडे उपासना सुरू असायची. मग गुरुजी आलेले तेव्हा पादुका पूजन होतं त्यांच्याकडे. मग आम्ही पादुका पूजनला गेलो आणि जावळे दादांकडून आम्हाला आनंद आश्रमाची माहिती झाली. त्याच्यानंतर हळूहळू जे आपण म्हणतो ना जन्मानुजन्माचं आपलं एक ऋणानुबंध नातं, ते हळूहळू मग खूप घनिष्ठ होत गेलं की पावलं इकडेच चालत येतात. बरोबर. बर, अशा पद्धतीने तुम्ही आनंद आश्रमशी जोडल्या गेलात. बरं, तुमचं आनंद आश्रमशी जोडण्यापूर्वीचं जे आयुष्य होतं आणि जोडल्यानंतरचं जे आयुष्य यामध्ये काय सांगाल? आनंद आश्रमाशी जोडण्याच्या आधी सुद्धा म्हणजे अण्णांच्या छत्रछायेत असेल असं मी म्हणते. कारण मी साईबाबांना खूप मानत होते. आणि साईबाबांना मानत होते म्हणजे अण्णाच ते रूप होते. कारण आता जेव्हा समाधी स्थळावरती आपण बघतो तेव्हा अण्णा कशा प्रकारे बसलेत हे जेव्हा मी पाहिले तेव्हा म्हणजे ते मला लक्षात आलं की अण्णा मला जन्मानुजन्मापासून घेऊन आलेत इथपर्यंत की तू इथेच येणार आहेस. आता सुद्धा अण्णा आपले साईबाबांच्याच रूपात बसलेले आहे समाधी स्थळावर. आणि याचा प्रत्यय मला 2010 पासून जेव्हा मी इथे जोडले गेले तेव्हापासून येत आहे. म्हणजे इथे आल्यानंतर साईबाबांचा फोटो दिसलाय, काहीतरी साईबाबांसारखं दिसलंय, अण्णा तसे बसलेले दिसले. तेव्हाच जाणवलं होतं साई अण्णांच्या रूपात मला साई भेटले. बरोबर. म्हणजे गुरुतत्व असं आहे की आपण कोणत्याही रूपात असलं तरी तत्व एक आहे याचा प्रत्यय नेहमी आलेला आहे. अनंत रूपे अनंत विषम्या देखील येतय अशी एक अभंगामध्ये वर्णन आलेलं आहे की अनंत रूपामध्ये अनंत वेशामध्ये बघितलेले पण तो भगवंत मात्र एकच आहे. त्या पद्धतीनं गुरुतत्व एकच आहे. जरी आपल्याला रूप वेगवेगळी दिसत असली तरी ते मात्र तत्व एकच आहे. बरं, आता तुम्ही प्रत्येक उत्सवाला या ठिकाणी येता. पूर्ण काय नेमकं वाटतं या उत्सवाला आल्यानंतर? सर्वात आधी तर सांगेल की प्रत्येक उत्सवाला सहभागी होताना असं वाटतं की मी स्वर्गातच आहे. मेन उत्सव म्हणजे मला अन्नकूट महोत्सवाला म्हणजे खूपच आवडतो अन्नकूट महोत्सव. त्याच्यानंतर गुरुपौर्णिमा आहे, दत्त जयंती आहे. कुठेच असे उत्सव साजरे होत नाही ते आपल्या आनंद आश्रमामध्ये उत्सव साजरे होतात. अगदी म्हणजे साधं सरळ प्रेमळ सगळ्यांशी म्हणजे आपले रक्ताचे जरी नाते नसले तरी सगळे गुरुबंधू जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा रक्ताच्या नात्यात पलीकडेही जे प्रेम आणि आपुलकी वगैरे असते ते अण्णांनी आपल्याला एका परिवाराप्रमाणे जोडून ठेवले. म्हणून अण्णांनी आपल्याला सर्व सदस्यांना आपल्याला परिवाराचं नाव दिलंय, नूतन आनंद आश्रम परिवार. आता तुम्ही या ठिकाणी दिवाळीसाठी आलेला आहात. तर मग दिवाळीसाठी आलात तर काय भावना तुमच्या मनामध्ये आहेत? दिवाळी म्हणजे साक्षात लक्ष्मीपूजन
म्हणजे लोक घरी लक्ष्मीपूजन करतात, तिथे काकींच्या रूपात आपल्याला साक्षात लक्ष्मी माता भेटलेल्या आहेत. बरोबर. तर काकींच्या सहवासात, काकींच्या छत्रछायेमध्ये साक्षात लक्ष्मीचंच पूजन, आणि अण्णा तर आहेतच नारायणाचे. म्हणजे लक्ष्मी नारायणाच्या छत्रछायेखाली इथे सेवा करत करत लक्ष्मीपूजन होत आहे, हीच भावना. आणि सर्व परिवार या दिवाळीच्या निमित्तानं या ठिकाणी एकत्र येतो. आता ज्या पद्धतीनं की आपण दिवाळीला काय करतो की आपल्या मामाच्या गावी, आजोबाच्या गावी जातो, त्याच पद्धतीनं हे आपल्या मामाचंच गाव आहे. नक्कीच मुलांच्या मामाचंच गाव आहे. आणि मी सुद्धा नेहमी माझं माहेरच म्हणते. म्हणजे आलं म्हणजे संपूर्ण जी माहेराची आपली जी भावना आहे ते सगळं पूर्ण होत आहे इथे. बरोबर. अभ्यंग स्नान म्हणा, जो पाहुणचार म्हणा, ओटी भरून जाणं म्हणा, सगळं काही इथे माहेरासारखं पूर्ण होत आहे. बरोबर. बर, आता तुमच्या उल्हासनगरीमध्ये आताच मागे काही दिवसापूर्वी गुरु शिष्य स्मृती उत्सव झाला. होय होय. गेल्या काही वर्षांपासून ही परंपरा सुरू झालेली आहे. तर हा कशा प्रकारे विस्तारित होतो याबद्दल काय सांगाल? गुरु शिष्य स्मृती उत्सव हा जावडे दादा आहेत त्यांच्या वर्ष श्राद्ध जेव्हा होतं तेव्हापासून सुरू झालंय. म्हणजे एक आपले हनुमंत कसे होते, श्रीरामांचे दास, अतिशय दास्य भाव अंगीकृत आणून जी जावळे दादांनी आचरणातून, सेवेभावातून सगळ्या प्रकारे आम्हाला शिष्य कसा असावा तर जावळे दादांसारखा असावा हे त्यांनी सगळं आपल्या आचरणातून, आदर्श व्यक्तिमत्वातून त्यांनी आम्हाला दाखवून दिलं. पूर्ण उल्हासनगर वासियांना म्हणा किंवा मुंबईकरांना, कारण जेव्हा अण्णांचे सत्संग व्हायचे मुंबई विभागातील बरेचसे लोक तिथे उपलब्ध असायचे आणि सत्संग अटेंड करत होते. तर त्यांनी प्रत्येक सत्संगात म्हणा किंवा सत्संग नसल्यावरती सुद्धा मोठ्यांचा आदर आणि लहानांना आधार जे अण्णांनी आपल्याला सांगितलं ते त्यांनी स्वतः आचरणात आणून त्यांनी सगळ्या समाजाशी ते तसे वागले. तर शिष्य कसा असावा तर जावळे दादांसारखा. तर त्यांच्या म्हणजे काय म्हणतो आपण देहत्याग जेव्हा केला जावळे दादांनी, तर त्यांच्या वर्ष श्राद्धापासून गुरु शिष्य स्मृती उत्सव सुरू झालेला आहे. त्याला आपले श्री आदरणीय श्री सेवकराम गुरुजी यांनी गुरु शिष्य स्मृती उत्सव असे नाव दिलेले आहे. जावळे दादांच्या वर्ष जे श्राद्ध आहे तर दरवर्षी त्याला. तर ते दिवसेंदिवस त्याचे स्वरूप म्हणजे सर्वांच्या सहभागामुळे आणि अण्णांच्या कृपेमुळे ते स्वरूप खूप वाढत आहे. आणि त्याच्यामुळे अण्णांना खूप म्हणजे अण्णांची कृपा असून त्याचा विस्तार होत आहे आणि आपल्या आनंदाश्रमाचा प्रचार प्रसार त्या निमित्ताने होत आहे. बर, आता 365 दिवस तर आपण या ठिकाणी राहत नाही, कारण तुम्ही तर एक प्राथमिक शिक्षिका आहात, त्यामुळे खूप मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. आणि मग 365 दिवस आनंदाश्रमात जरी राहता येत नसलं, आपण काही दिवस या ठिकाणी राहतो, पण ही जी वलय आहेत ती घरी गेल्यानंतर सुद्धा आपल्याशी कशी कनेक्ट असतात याबद्दल काय सांगाल? ही वलय म्हणजे जेव्हा आपण आश्रमाच्या गेटमध्ये यायच्या आधी आणि गेटमध्ये प्रवेश केल्यानंतर जे आपल्यामध्ये सकारात्मकता आणि जी वलय तुम्ही म्हणतायत वैश्विक ऊर्जेची इथे जी लहर आहे त्याची वलय आपल्या भोवती फिरत असतात जेवढा वेळ आपण इथे वास करतो. आणि ती वलय घेऊन जाताना सकारात्मकता आणि ती वलय घरी घेऊन जातो आणि ते संस्कारांचं पण एक वलय म्हणू शकू आपण. पुन्हा भारतीय संस्कृती इथे जपली जाते. कशा पद्धतीने? अशा पद्धतीने जपली जाते. आणि मुलांना सुद्धा मी इथे घेऊन येते, दरवर्षी घेऊन येते. जसं त्यांच्या परीक्षा वगैरे जसं सुट्या असतात त्यांना तेव्हा तसं. आणि त्याच्यामुळे मुलांमध्ये सुद्धा आनंदाश्रमाच्या माध्यमातून संस्कार लोकांना सुद्धा दिसतात. तेव्हा ते विचारतात तुमची मुलं जेव्हा सोसायटीमध्ये कार्यक्रम होतात तर मी सरळ सांगते आनंदाश्रमामध्ये सेवा केल्यानंतर अशा भारतीय संस्कृतीचे जतनही होते आणि संस्कारही अंगी बाळगले जातात. मी तर असं म्हणतो की आपली जी मुलं आहेत त्यांना जर योग्य संस्कार द्यायचे असतील तर तुम्ही आनंदाश्रम. होय होय, नक्कीच नक्कीच. कारण खूप बदल जाणवले मला माझ्याही मुलांमध्ये आणि अजून जे आहेत आता आमचे उल्हासनगरचे म्हणा किंवा आता जेवढे बघतोय भरपूर बदल गुरु अण्णांनी केलेले आहेत. हो बरोबर आहे. हो, आणि ही काळाची गरज सुद्धा आहे. युवा पिढीला भारतीय संस्कृतीचं जतन करण्याचं जे काम आहे ते आपल्या आनंदाश्रम परिवार
आदरणीय श्री सेवकराम गुरुजी सातत्याने विविध तंत्रज्ञानाचा वापर करून सगळ्याद्वारे म्हणजे मुलं पण युवा पिढीलाही थोडं आकर्षित होऊन ते सेवाभाव ते करतात आणि संस्कृतीचंही जतन होतं आणि संस्कारही त्यांच्यावरती पडतात. हो, ही खूप महत्वाची, कारण आजचं जे युग आहे ते जर संस्कारहीन जर युवक झाला तर खूप अवघड आहे. त्याच्यामुळे संस्कार फार महत्वाचे आहेत, कारण जीवनात पुढे जात असताना हे फार महत्वाचे. नाहीतर एकदा संस्कार चांगले नाही मिळाले तर तो आयुष्य त्याचं बर्बाद होतं असं म्हणतात. म्हणून योग्य संस्काराची दिशा देणारं हे स्थान आहे. होय, अण्णांचा म्हणजे खूपच सिंहाचा वाटा आपल्या सर्वांच्या जीवनात आहे. हो, आहेच आहे. आणि या बाबतीत तरी मी खूप स्वतःला भाग्यवान समजेन की अरुण काकांची शिष्य आहे, आनंदाश्रम परिवाराची एक सदस्य आहे. खूप भाग्याचा हा क्षण आहे म्हणता येईल, ही गोष्ट म्हणता येईल. बर, आता तुम्ही खूप दिवस झालं आनंदाश्रमशी कनेक्ट आहात, तर मी तर असं म्हणतो की क्षणोक्षणाला प्रचिती आहे. कारण आपलं जे शरीर चालतंय ते फक्त त्यांच्यामुळे चालते आणि सर्व जी कामे आहेत तीच आपल्याकडून करून घेत आहेत. तरी सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रचिती आल्या असतील, पण काही प्रचिती आमच्या श्रोत्यांना तुम्ही सांगाव्यात असं मला वाटतं. प्रचिती म्हणजे भरपूर प्रचिती आहेत. आज आता जिथे मी प्राथमिक शिक्षिका म्हणून नोकरी करते ती सुद्धा अण्णांनी दिलेलाच एक आशीर्वाद आहे. कारण यापूर्वी मी एका खाजगी शाळेमध्ये काम करत होते आणि मला वाटत होतं आयुष्य म्हणजे 10 वर्ष मी खाजगी शाळेमध्ये काम केलं. मला नेहमी वाटत होतं मला सरकारी नोकरी लागणारच नाही. काकांनी भरपूर प्रयत्न केले, इंगळे सर आमचे, पण तरी सुद्धा प्रयत्नाला यश काही मिळत नव्हतं. आणि जेव्हापासून आम्ही अण्णांच्या इथे यायला लागलो, अण्णांच्या कृपेछत्राखाली आलो, अण्णांची उपासना, अण्णांनी सांगितलेली तशी सद्गुरूंची उपासना जे आहे दिनचर्या आपली, उपासना, रामरक्षा, ते सर्व सुरू केल्यानंतर मला काकांच्या शाळेत म्हणजे माझ्या अहोंच्या शाळेत नोकरी लागली. म्हणजे हा एवढा सुंदर क्षण केवळ काकांच्या कृपेमुळे झालेला आहे. म्हणजे नोकरी मिळाली आणि सगळं सद्गुरु कृपेनेच घडून आलं असं मी सांगेन. कारण हे जे आहे ते आयुष्याला कलाटणी देणारा हा प्रसंग म्हणता येईल. बरोबर. मग अजून काही एखादी प्रचिती? अजून बरेचशा आहे. मुलांच्या अजिंक्य 10वीला होता तेव्हा, अजिंक्य म्हणजे माझा मुलगा, तर तो 10वीला असताना थोडं म्हणजे अभ्यासाबाबत मला काळजी होती आणि मी पारायणाला आली होती. तेव्हा अण्णांना सांगण्याचं माझं धाडस होत नव्हतं आणि मी अण्णांच्या खोलीमध्ये प्रवेश केला आणि लगेच अण्णा म्हटले, काय काळजी करते, हे घे. आणि अण्णांनी मला प्रसाद रूपी रुद्राक्ष दिला आणि अजिंक्य सुद्धा माझ्या सोबत होता, त्याला सुद्धा दिला. म्हणजे तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळले की मी न सांगता अण्णांना कसं कळलं. म्हणजे एवढे आपले, जशी आईला आपल्या मनातलं कळतं तशी आपण जसं ज्ञानेश्वर माऊलींना माऊली म्हणतो तसे आपले अण्णा आपले गुरु माऊली आपल्या मनातलं आईप्रमाणे ओळखून आपलं सगळं मनोरथ पूर्ण अजूनही करत आहेत. म्हणूनच आज इथवर प्रवास सुरू आहे सुखरूप. न सांगता तुम्हा कळू येते अंतर. सांगण्याची आवश्यकता नाही, जे जे आपल्याला पाहिजे ते देतात. नक्कीच. बर, सुंदर असा तुम्ही इथपर्यंत सांगितलेलंच आहे. तरी सुद्धा काही आपल्या आश्रमाच्या महिला सेवेकरी आहेत, तरुण सेवेकरी आहेत, तर या सर्व सेवेकऱ्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? आता एवढी तर माझी पात्रता नाही मी कुणाला संदेश देईल. अण्णांनी सगळे संदेश देऊन ठेवलेले आहेत. तरी मी एक विनंती करू इच्छिते सर्व महिलांना, जसं जिजाऊंनी आपल्या शिवाजी महाराजांना घडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत, तसेच आपण अण्णांच्या कृपाछत्राखाली अण्णांनी जे संस्कार आपल्याला दिले तिथे आपल्या कुटुंबाला घेऊन आणून आपण नक्कीच भारतीय संस्कृतीचं जतन सध्या खूप महत्वाचं आहे. कारण आता आपण जे वावरतोय कलियुगामध्ये, तर दुसरे भरपूर आहेत ते आपल्या म्हणजे भारतीय संस्कृती थोडंसं हे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर त्याच्यासाठी सर्व महिलांना विनंती करेल की आपल्या मुलांना, आपल्या कुटुंबाला आनंदाश्रममध्ये वारंवार आणून इथल्या छत्रछायेखाली राहून सेवाभाव त्यांच्या अंगी म्हणजे बाळगला जातो त्याद्वारे. तर वारंवार तुम्ही येत जाऊन आपणही स्वतः सेवा करून मग मुलं सुद्धा आई वडिलांचं हे बघून आचरण बघून स्वतः ते सुद्धा आचरण करतात. त्याद्वारे आपली वैयक्तिक उन्नती तर होते, पण
एक देशाचा विचार करावा, आपण काहीतरी देणं लागतो समाजाचं, देशाचं, तर त्याद्वारे भारतीय संस्कृतीचं सुद्धा जतन होईल. म्हणून आपण महिलांनी तरी आपल्या पूर्ण कुटुंबाला घेऊन शक्य झाल्यास नक्की इथे येत राहावं आणि सेवा करत राहावी. बरोबर, एक सुंदर संदेश आहे. कारण एक तुम्ही तर शिक्षक आहात म्हणून मला सांगावंसं वाटतं की मुलगी शिकली प्रगती झाली, शिकलेली आई कुटुंब पुढे नेई. त्याच पद्धतीनं जर महिलेने पुढाकार घेतला तर ह्याच्यामध्ये मोठं कार्य होऊ शकतं. कारण जिथपर्यंत आईचं आणि मुलाचं नातं असतं तितकं वडिलांशी घट्ट नसतं, ते खूप घट्ट असतं पण कळत नसतं. त्याच पद्धतीनं आईनं सांगितलं तर आपली मुलं ऐकतात. म्हणून महिलेने पुढाकार घेऊन या ठिकाणी आलं पाहिजे, त्याचा विस्तार केला पाहिजे. आणि तुम्ही एक शब्द आवर्जून वापरला, याचा आनंद आहे की देशासाठी. आता आनंद आश्रम खूप सामाजिक उपक्रम राबवते. या ठिकाणी वृक्ष लागवड सुरू आहे. आता बाहेरही आनंद आश्रमचं खूप मोठं कार्य चालू आहे. त्या दृष्टीनं सर्वांनी या ठिकाणी आलं पाहिजे, कारण आल्याशिवाय काही कळणार नाही. म्हणून सर्वांना या माध्यमातून विनंती आहे की तुम्ही आनंद आश्रमी जरूर या आणि या वैश्विक ऊर्जेचा आनंद तुम्ही घ्यावा. तुम्हाला भेटून अतिशय छान वाटलं. आदरणीय सुषमाजी इंगळे मॅडम आज आपल्या या सत्रामध्ये उपलब्ध झाल्या. मॅडम तुमचे खूप खूप आभार. अतिशय अमूल्य असे विचार तुम्ही आमच्या बरोबर शेअर केले, याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि सर्व श्रोत्यांनी ही मुलाखत अगदी शेवटीपर्यंत पाहिलीत याबद्दल आपला सर्वांचे देखील मनपूर्वक आभार. आणि सर्वांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे विचार पोहोचवण्याकरता आनंद आश्रम सत्संगधारा या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावी ही विनंती करतो. आणि सेवेकरी स्नेहसंवाद या कार्यक्रमाच्या या भागात आपल्या सर्वांचा निरोप घेतो. मनपूर्वक धन्यवाद. जय गुरुदेव. जय गुरुदेव.